आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। शेलार यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात ही भेट घेतली। निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची शक्यता। महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीस अर्जुन। मराठा समाजाला फडणवीसांनी मिळवून दिलेलं आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी घालवलं, सदाभाऊ खोत यांचा आरोप। मी महायुतीची घटक, त्याप्रमाणे माझं काम सुरू आहे। अर्चना पाटलांचं निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसण्याच्या प्रश्नावर उत्तर। साताऱ्याचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल। बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप। अजित पवारांच्या मुंबईतील जनसन्मान यात्रेनिमित्त बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर देखील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं बॅनर। अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले ते चुकीचं, हा विषय स्थानिक पातळीवरचा, आमचं समर्थन नाही, आमची महायुती अभेद्यच। नारायणगाव मधील प्रकारावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली अनेक बँकांनी 3000 रुपये कट केले। लाडकी बहिणीचे पैसे खात्यामध्ये येऊन देखील फायदा नाही, पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका सीमा साळवे यांचा आरोप। रामगिरी असोत की मग राम सातपुते, माझं हिंदुत्व काढण्याची त्यांची लायकी नाही। सातपुतेंनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये, त्यांनी आमने सामने बसून हिंदुत्वावर चर्चा करावी, अमोल मिटकरींचं आव्हान।